येवाच लागेल ना, कारण की गावकरी सांगेल आहे तू कोठ पण जासी तर वाडगणीला हारी घेऊन जा आता. आणि मी त्याला काढून ठेवत नाही, भले स्टेज हवा भुई हवा काही हवा, पण वाडगणीला मी हारी, म्हणून वाडगीन माझी येईल खर. त्यांच्या धर्मपत्नी असतील, त्यांनी यायचे आहे. जोहार जोहार, परत एकदा जोहार. 3 वेळा जोहार केला म्हणजे तुमच्या मनामध्ये थोडीशी शंका झाली असेल नाही का? हो, साहजिकच होणारच, कारण की आपल्या समाजामध्ये प्रत्येक गोष्ट जोडाच करावा लागेल. 3 वेळा केला म्हणजे 13 हे असे पुरातन काळापासून मान्यता आहे. परंतु 3 वेळा मी जोहार का केले याचं पहिलं मी सांगतो, याच्यानंतर माझी वाणीला मी सुरुवात करतो. पहिला जो जोहार आहे मी देवाला केला, बिरसा मुंडा बापाला पहिला नमस्कार मी केला. याच्यानंतर दुसरा जो जोहार आहे माझे कलाकार मंडळी दिला हा हिले केला, आणि तिसरा जोहार तुम्हा सर्वांना केला. तर पहिला जोहार तर माझ्या देवाने स्वीकार केला, मला पूर्णपणे विश्वास आहे. दुसरा जोहार सुद्धा माझ्या कलाकार मंडळी आहेत यांनी पण स्वीकार केला, ह्यो पण मला विश्वास आहे. परंतु तिसरा जो जोहार आहे तुम्ही स्वीकार केला काय नाही, थोडीशी माझ्यामध्ये शंका आहे. कारण की मी कशावरनं सांगून शकू की माझा जोहार तुम्ही स्वीकार केलाच असेल, कारण प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो. तर जर का माझा जोहार तुम्ही स्वीकार केला असेल तर पुरावा म्हणून एक वेळा जोरदार टाळ्या वाजवा. शाबाश, जिसने जिसने बजाई है जोर से ताली, उसकी तो भगवान के कृपा से भर जाएगी झोली, और भगवान के कृपा से भर जाएगी झोली तो समझो आपकी रोज होएगी दिवाली. अरे खुशी का नाम है दिवाली, इसीलिए ताली बजाना बहुत जरूरी होती है. मौसमी से निकलता है उसको जूस कहते हैं, लेकिन विश्व आदिवासी के दिन को ताली नहीं बजाएगा उनको तो कंजूस कहते हैं. हमको तो कंजूस नहीं बनना है, हमको भगवान की कृपा का जूस पीना है, इसीलिए हमेशा खुश रहना भी बहुत जरूरी होती है. तर मी जास्ती टाइम दादा नाही घेईन, कारण की बरेच असे कलाकार इथे लहा. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे ही तुम्हाला सांगून याच्यानंतर मी समाप्ती करीन. आणि ती गोष्ट अशी आहे का प्रत्येकाला लागू पडेल, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक डिपार्टमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक जागावर त्या वस्तूची गरज आहे. एवढाच मी सांगून याच्यानंतर मी समाप्ती करेन. न ती वस्तू अशी आहे नांगो, आता हे जो वस्तू हा याच्यामध्ये न्यूट्रल नाही राहिला ना, म्हणजे अर्थिंग नाही राहिला तर काही पण वस्तू काम करत नाही. तशा प्रकारची एक वस्तू अशी आहे का आपल्यामध्ये नसेल तर गाडी गडबडून जाईल, आणि ती वस्तू आहे प्रेम. प्रेम प्रत्येकाला गरज आहे. प्रेम नांगा अनेक प्रकारचे रहे, देशावर प्रेम रहे, समाजावर प्रेम रहे, गावावर प्रेम रहे, संस्कृतीवर प्रेम रहे, प्रत्येकाला गरज आहे. आता विचार करू, आपला आमदार साहेब आहे, आपणीवर प्रेम नसता तर जानची बाजी लावून बुलडोजरवर नाही चढून गेला असता. जर आपल्या समाजावर प्रेम नसता तर पोलिसांनी बरोबर पंगा घेतला असता काय? नाही घेतला.